खारीक आणि खोबऱ्याचे पौष्टिक असे लाडू कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत। मी दीपाली स्वागत करते तुमचं कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये। चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। चला तर मग हे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात। तर आता इथं मी खोबऱ्याच्या दोन मोठ्या मोठ्या वाट्या अशा खिसून घेतलेल्या आहेत, म्हणजे राजापुरी खोबरं असतं बघा ते काळ्या पाटीचं, तर ते खिसून घेतलेलं आहे। आणि खिसून घेतल्यानंतर ह्या वाटीने 3 वाटी इतपत हे खोबरं भरलेलं आहे। तर ह्या वाटीच्या प्रमाणातच आपल्याला गूळ घ्यायचा आहे, ते पुढे मी तुम्हाला सांगेनच। आता हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे, पण जास्त काळपट करायचं नाही, थोडंसं हलकंच आपल्याला हे गरम करून घ्यायचं, म्हणजे लाडू आपले जास्त दिवस टिकतात। जर तुम्ही खोबरं भाजलं नाही तर मग लाडूला थोड्या दिवसात असा कुबट वास येतो, म्हणून जास्त दिवस जर टिकवायचे असतील लाडू तर मग खोबरं असं भाजून घ्यायचं। मंद गॅसवरती भाजायचं, अगदी गॅस जर मोठा केला तर पटकन हे खोबरं जळतं। अशा पद्धतीनं भाजून घ्यायचं आहे। आता हे थंड करायला साईडला काढून ठेवूयात। आणि त्याच कढईमध्ये आता 2 मोठे चमचे मी तूप घातलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे जे कोणतेही ड्रायफ्रूट्स आहेत ते तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। बदाम घेतलेले आहेत साधारणतः 10 ते 15, वजनी म्हणाल तर एक 15 ते 20 ग्रॅम अंदाजे। आता सगळे ड्रायफ्रूट्स समजा एकत्र जर तळायला घेतले तर प्रत्येकाला तळायला लागणारा वेळ हा वेगळा वेगळा असतो। आता काजू घेतले तर काजू पटकन तळून होतात, त्या तुलनेत बदामाला तळायला थोडासा वेळ लागतो, म्हणून हे वेगळं वेगळं आपलं तळून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित आपल्याला तळता येतं जितके हवे त्या प्रमाणात। तर आता काजूसुद्धा इथं तळून झालेले आहेत। थंड करायला आता एका डिशमध्ये मी काढलेले आहेत। आता ह्याच तुपामध्ये आपल्याला मनुके तळून घ्यायचे आहेत, ते सुद्धा साधारणतः 15 ते 20 ग्रॅम इतपत मी घेतलेले आहेत। आता हे जास्त आपल्याला फुलवायचे नाहीत, फक्त या तुपामध्ये ते परतून काढायचे आहेत। कलर त्याचा थोडासा चेंज व्हायला लागला की आपल्याला याच्यातून बाहेर काढून घ्यायचे आहेत। आता आणखीन थोडंसं तूप याच्यामध्ये मी घातलेलं आहे, साधारणतः 1 मोठा चमचा। आता हे तूप गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे। तर इथं मी 50 ग्रॅम डिंक घेतलेला आहे, आणि हा म्हणजे याचे खडे असे मोठे मोठे होते या डिंकाचे, तर मी खलबत्त्यामध्ये असे बारीक करून घेतलेले आहेत। बारीक केल्यामुळे काय होतं की आतपर्यंत डिंक चांगला असा तळला जातो आणि तो छान फुलतो, म्हणून समजा जर मोठे मोठे खडे असेल डिंकाचे तर असे बारीक करून घ्यायचे। तर इथं तुम्ही पाहत असाल की छान असा हा डिंक फुललेला आहे, आणि थोडं थोडं टाकून आपल्याला तळून घ्यायचं आहे, एकदमच तुपामध्ये सगळा डिंक टाकायचं नाही। तर अशा पद्धतीनं आपल्याला हा डिंक तळून घ्यायचा आहे। डिंक तळताना गॅसची फ्लेम जी आहे ती मंद ठेवायची, म्हणजे छान असा तो तळला जातो। तर असाच सगळा डिंक मी तळून घेतलेला आहे। तर आता डिंक तळून इतकं तूप शिल्लक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला खारकेची पावडर भाजून घ्यायची आहे। आता खारीक पावडरीचं जे प्रमाण आहे ते खोबरं आपण ज्या वाटीने मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी इथं मी खारीक पावडर घेतलेली आहे। आता दुकानामध्ये विकतची आयती खारीक पावडर जी भेटते तर तीच मी इथं घेतलेली आहे, कारण घरामध्ये इतकी व्यवस्थित ती अशी बनत नाही, म्हणून मी ही विकतची पावडर घेतलेली आहे। मंद गॅसवरती छान अशी ही पावडर आता भाजून झालेली आहे। थंड करायला साईडला काढून ठेवूयात। आता एक फोडणी पात्र घेतलेलं आहे, आणि त्यामध्ये आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे। आता खसखसीचं जे प्रमाण आहे ते 15 ते 20 ग्रॅम इतपत आपण घेऊ शकतो। तर काढायला सोपं पडतं म्हणून मी या फोडणी पात्रामध्ये खसखसी भाजून घेतलेली आहे, पटकन भाजून होते, आणि लाडूमध्ये खाताना खूप छान अशी लागते। तर आता थंड करायला साईडला काढून ठेवूयात। आता खोबरं भाजून झालेलं आहे, खारकेची पावडरसुद्धा भाजून झालेली आहे, सगळे ड्रायफ्रूट्स आणि त्यानंतर डिंकसुद्धा आपलं तळून झालेलं आहे, आणि सगळं साहित्य व्यवस्थित असं गार झालेलं आहे। आता एक एक करून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटून घेऊयात। आता खसखससुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। आता सुरुवातीला इथं मी काजू आणि बदाम बारीक करून घेणार आहे। तुम्हाला जर जाड असे आवडत असतील, जाडसर दाताखाली यायला, तर तुम्ही तसे वाटून घेऊ शकता। आता एका कढईमध्ये हे काढलेलं आहे, एखादी परात घेऊ शकता तुम्ही। आपल्याला हे साहित्य तर मिक्स करून घ्यायचं आहे। खसखससुद्धा अशीच मी बारीक करून घेतलेली आहे, तीसुद्धा काढून घेऊयात। आणि त्यानंतर डिंक आपल्याला वाटायचा आहे। आता डिंक समजा तुम्हाला थोडा जाड आवडत असेल तर तुम्ही जाड ठेवू शकता, अगदी बारीक हवा असेल तर तुम्ही
बारीक जसा पाहिजे तसा करून घेऊ शकता. आता मला एकदम इथं बारीक पाहिजे होता, त्यामुळे मी असं बारीक करून घेतलेलं आहे. काही जणांना डिंक असं खाताना दाताखाली आला की खूप छान लागतो, तसा आवडतो. तर त्यावेळेला काय करायचं की मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण डिंक घातला की चालू बंद असं 1 ते 2 वेळेला, म्हणजे 2 ते 3 सेकंदासाठी असं करायचं. म्हणजे त्याचे असे बारीक आकाराचे दाणे राहतात. तर आता खोबरं, खारकेची पावडर, ड्रायफ्रूट्सची पावडर, खसखस आणि डिंक याच्यामध्ये आता घालून झालेलं आहे आणि सगळं साहित्य मी हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. खोबरं मी जसं किसलेलं होतं तसंच याच्यामध्ये ठेवलेलं आहे. खोबरं मिक्सरला काही मी फिरवून घेतलेलं नाही. तुम्हाला जर बारीक आवडत असेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता. कोरडं असतानाच हे सारण हाताने असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित सगळीकडे ते मिक्स होतं. याच्यामध्ये तुम्ही वेलची पावडरसुद्धा घालू शकता. आता गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे. त्यासाठी कढई मी गॅसवरती गरम करायला ठेवलेली आहे. 2 मोठे चमचे याच्यामध्ये तूप घातलेलं आहे आणि 1 वाटी गूळ घातलेला आहे. ज्या वाटीने मी खोबरं मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने इथं गूळ घेतलेला आहे. आता गुळाचा आपल्याला इथं पाक तयार करून घ्यायचा नाही, फक्त गूळ आपल्याला या तुपामध्ये वितळवून घ्यायचा आहे. त्याच्यातले जे काही खडे आहेत त्याचे वितळले गेले पाहिजेत. तर असा गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे. अगदी जर ह्या गुळाचा पाक तयार झाला की मग लाडू आपले कडक तयार होतात. तसं आपल्याला करायचं नाही आहे, फक्त गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. आणि गरम असतानाच या सारणावरती हे मिश्रण ओतून द्यायचं. आता सुरुवातीला ह्याच्यातलं अर्धं गुळाचं मिश्रण जे आहे ते याच्यामध्ये मी घालणार आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर उरलेलं जे काही गुळाचं मिश्रण आहे ते याच्यामध्ये आता घालून घेऊयात. गरम गरम असतानाच याचे लाडू चांगले वळले जातात. एकदा का मिश्रण हे थंड झालं की मग लाडू वळायला थोडंसं प्रॉब्लेम येतो, म्हणजे हे मिश्रण कोरडं पडतं. म्हणून जोपर्यंत गरम आहे हे सारण तोपर्यंतच याचे लाडू असे चांगले वळून घ्यायचे. समजा सारण हे जर थंड पडलं तर काय करायचं की 1 ते 2 चमचे तूप असं गरम करून घ्यायचं आणि ह्या सारणावरती ओतायचं, म्हणजे पटकन पुन्हा लाडू आवळले जातात. तर हवे त्या आकारामध्ये तुम्ही ह्याचे लाडू करून घेऊ शकता. मध्यम आकाराचे याचे मी लाडू वळलेले आहेत, पटपट असे वळले जातात. थोडासा आपला हात फास्ट चालवावा लागतो, म्हणजे पटापट आपले लाडू वळून तयार होतात. आणि हे जे काही प्रमाण दाखवलेलं आहे ते अगदी परफेक्ट असं हे प्रमाण आहे. गुळाचं जर तुम्हाला समजा ह्याच्यापेक्षा थोडेसे गोड जर आवडत असतील तर गुळाचं प्रमाण ह्याच्यामध्ये तुम्ही वाढवू शकता. तर आणखीन एक इथं लाडू मी तुम्हाला बनवून दाखवते की किती पटपट वळले जात आहेत आणि वाससुद्धा तितकाच छान असा घमघमाट सुटलेला आहे आणि खाण्यासाठी तितकेच ते पौष्टिकसुद्धा आहेत. तर हे बघा किती गोल गरगरीत असा लाडू आपला वळून तयार झालेला आहे, छान असा वळला गेलेला आहे. तर ह्या मिश्रणापासून माझे 20 लाडू तयार झालेले आहेत आणि खायला खूप छान असे ते टेस्टी झालेले आहेत. ही रेसिपी जर तुम्हाला अगदी मनापासून आवडली तर कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूयात अजून एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.